नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सायनॉप्टिक माहिती बघू. चार्ट 925 HPA मध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात कर्नाटकाची स्थित आहे. त्याला संलग्न द्रोणिका ईस्ट विदर्भापर्यंत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये एक हलका चक्रवात दिसत आहे आणि त्याला संलग्न द्रोणिका ईस्ट विदर्भापर्यंत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचे अंदाज. पहिल्या दिवशी 29 एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल आणि तिसऱ्या दिवशी 1 मेला सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 29 एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल आणि तिसऱ्या दिवशी 1 मेला विदर्भामध्ये कोणत्या पण जिल्ह्यामध्ये चेतावणी देण्यात आलेली नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज चार्टमध्ये सविस्तरपणे दिलेला आहे. कमाल तापमान. विदर्भात पुढील 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढ होईल. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.